बागलाण तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? आज हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. निरपूर सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या तरसाळी, वणवली, चांदगणे आणि निरपूर परिसरात दररोज सायंकाळी 4 ते 5 तास वीज पुरवठा बंद केला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय. विशेष म्हणजे याला लोड शेडिंगचं नाव देण्यात आलंय. नेमके कोणाच्या आदेशानं ही वीज बंद केली जाते आहे, हा प्रश्न आता पुन्हा शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय. एका बाजूला सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा करतंय, तर दुसऱ्या बाजूला सायंकाळच्या वेळी शेतात पाणी देण्याची वेळ आली की वीज गायब होते. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? पावसाचे दिवस आहेत, आजूबाजूला अंधार होतोय आणि ह्या परिसरात बिबट्यांचा मुक्त वावरही आहे. अशा परिस्थितीत जीव मुठीत धरून शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? महावितरणचे कर्मचारी वरून आदेश आलेत असं सांगतात, पण हे वर नेमके कोण? आदेश देणारे अधिकारी कोण आणि त्या आदेशाची जबाबदारी घेणारे कोण? या गंभीर प्रश्नावर आता शेतकरी आक्रमक झालेत. तरसाळीचे सरपंच लक्ष्मण बापू पवार यांनी महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा निरपूर सबस्टेशन आणि महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. प्रश्न फक्त 4-5 तासाचा विजेचा नाही आहे, प्रश्न आहे हजारो शेतकऱ्यांच्या सुरक्षितेचा, शेतीच्या भवितव्याचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा. आता पाहायचं एवढंच आहे, महावितरण शेतकऱ्यांचं ऐकणार आहे का, की आंदोलनाची ठिणगी आणखीन भडकणार आहे? प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, पिंपळदर.